नमस्कार, मी मुकेश शिंदे. आज पुन्हा एकदा आपल्या विमेस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके. मित्रांनो, उपवर्गीकरणाचा जो विषय आहे, अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण हा सर्वत्र विषय मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेला जातो आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ह्या विषयाच्या अनुषंगानं संभ्रम, गोंधळ आणि संशय निर्माण झालेला आहे. आणि शासनाची भूमिका, सुप्रीम कोर्ट काय म्हणतं आहे आणि याच्यामध्ये विभक्तीकरण कसं येणार आहे आणि आरक्षणावर काय याचा दुष्परिणाम होतो आहे, ह्या सर्वांवर वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा होते. आणि जे अभ्यासक आहेत, जे तज्ज्ञ आहेत, ते सुद्धा विसंगत अशा चर्चा ह्या निमित्ताने करतायत. आणि म्हणून समाजामध्ये मोठा गोंधळ, संभ्रम आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. आपल्यासोबत डॉक्टर मुकेश तुपारे आहेत, जे ह्या प्रश्नावरती सातत्यानं वक्तव्य करतायत. त्यांच्या अनेक दूरचित्रवाणीवर मुलाखती आपण पाहिलेल्या असतील, अनेक वर्तमानपत्रामध्ये त्यांचे लेख आपण पाहिलेले असतील आणि अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. आणि ह्या विषयावर जोरकसपणे ते पुढे येऊन ह्या प्रश्नाच्या खोलामध्ये जाऊन अभ्यास करून ते याच्यावर विवंचन करतायत, मार्गदर्शन करतायत, चिंतन मनन करायला लावतायत. आणि अशा पद्धतीनं ह्या आरक्षणावर गटांतर कसं येईल आणि हे उपवर्गीकरण, शासनाची भूमिका, समाजामधला संभ्रम ह्यावर सर्वांवर प्रकाश टाकण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर साहेब आहेत. डॉक्टर साहेब, आपलं BMS न्यूज चॅनलमध्ये मी स्वागत करतो. आणि हा जो संभ्रम गोंधळ झालेला आहे, हा जो संशय व्यक्त केला जात आहे, यावर आपण सविस्तर बोलावं आणि आमच्या प्रेक्षकांना आपण ह्या ठिकाणी आपण मार्गदर्शन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. सर्व प्रेक्षकांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. महत्वाची बाब आता उपवर्गीकरणामध्ये समोर ही आली आहे की मातंग समाजाची मागणी आहे की आम्हाला आरक्षणातला वाटा मिळाला पाहिजे. आमचा मोठा भाऊ सगळा वाटा, मोठा भाऊ म्हणजे महार किंवा धर्मांतरित बौद्ध, हे लोक सगळा वाटा घेऊन घेतात, आम्हाला काही मिळत नाही. आम्ही आरक्षणाच्या मागणी म्हणजे उपभोगण्यासाठी आम्ही सक्षम नाही, त्यामुळे आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. आणि तमाम आंबेडकरी समुदायामध्ये नव्हेच तर अनुसूचित जातीमधल्या 59 जातीमध्ये फक्त आणि फक्त मांग जातीचीच मागणी आहे की आम्हाला उपवर्गीकरण पाहिजे. 58 जातीची काहीही मागणी नाही. एका जातीसाठी उपवर्गीकरण करणे हे संविधानिक नाही आहे. त्याचा वेगळा वाटा वेगळ्या मार्गाने काढता येऊ शकते, आपण त्यावर नंतर चर्चा करू. परंतु त्यांची मागणी आहे. आणि मग या मागणीचा जर विचार केला तर असं दिसून येते की हे कसं प्रकारे करता येईल. त्यांची मागणी पण पूर्ण झाली पाहिजे, त्यांना पण वाटा मिळाला पाहिजे आणि संविधानिक आरक्षणाच्या उपवर्गीकरणामध्ये कुठेही हे उपवर्गीकरणाची सगळी यंत्रणा जी आहे, हे उपवर्गीकरणाच्या यंत्रणेमध्ये याला संविधानिक आरक्षणाला कुठेही गालबोट लागला नाही पाहिजे. काय करता येईल तर साधारणतः लोकसंख्येच्या प्रमाणात जरी थोडस असं ढोबळ मनाने आपण विचार केला तर 1,32,75,898 एवढी पॉप्युलेशन अनुसूचित जातीची आहे. आणि यामध्ये अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहे आणि यांना 13% आरक्षण आहे. ही सर्वसामान्य बाब आहे. परंतु जर मग याचं उपवर्गीकरण केलं तर महार जातीला 7.5%, मान जातीला 2.5%, चांभार जातीला 1.5% आणि उर्वरित 56 जातीला 1.5% असं आरक्षण येते. आता हे असं जर उपवर्गीकरण शासनानं करतो म्हटलं तर मान जातीचं आणि शासनाचं जे संगनमत झालेलं आहे त्याला छेद बसते. त्यामुळे असं आरक्षणाचं उपवर्गीकरण होणार नाही. विकासाच्या भरोशावर दुसरा एक मुद्दा आहे की विकासाच्या भरोशावर करा. म्हणजे अलीकडे म्हणतात, आता लोक पेपरमध्ये छापून येऊन राहिलं किंवा बदर समितीमध्ये आता तो जो अहवाल आलेला आहे आणि मुख्यमंत्र्याकडे तो अहवाल आहे आणि त्यामध्ये साधारणतः विकासाच्या भरोशावर केलेला आहे. तर अहवाल सार्वजनिक का होत नाहीये? अहवाल सार्वजनिक का करत नाही? नाही, अहवाल सार्वजनिक का करत नाही तर याचा अर्थ असा आहे की अहवालामध्ये काहीतरी काळबेरं करायचं आहे, ते अजूनपर्यंत निश्चित झालेलं नाही. आणि शासन
दोन्ही समाजाच्या मतांचं, दोन्ही समाजाच्या मानसिकतेचं चित्र पाहत आहे की काय करतात आहे म्हणून ते. एकीकडे माता सभेचा ज्या अहवाल आहे तो सार्वजनिक यासाठी केला जात नाही शासनातर्फे की शासनाची भूमिका त्यामध्ये प्रिज्युडाइज दिसते. शासनाची भूमिका जर पारदर्शक असती तर तो अहवाल पब्लिक डोमेन मध्ये आला असता, त्यावर हरकती व सूचना मागितल्या असत्या. परंतु अहवाल लपून ठेवणे, अहवाल सार्वजनिक न करणे, मग हे एवढं मोठं शासनानं केलं कशासाठी? मग तर ते 4-2 लोक बसले असते आणि आपल्या सोयीचं उपवर्गीकरण केलं असतं आणि जनतेसमोर ठेवलं असतं तरी हे चाललं असतं. एवढी मोठी समिती, एवढा मोठ्या पदावरचा म्हणजे जज राहिलेले व्यक्ती आणि त्यांनी लिहिलेला अहवाल तो जर सार्वजनिक करत नाही, मग शासनाची भूमिका याच्यामध्ये असं दिसते की त्यांना शासनाला काहीतरी यामध्ये वेगळ्या प्रकारचं काहीतरी मॅटर इन्सर्ट करायचं आहे, याच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. तर तुमच्या एका लेखामध्ये तुम्ही असं म्हटलं की आरक्षणाचं बॅकलॉग भरून काढायच्या संदर्भातलं तुमचं विधान होतं, त्यावर काय म्हणाल? बॅकलॉग भरून काढायचं याचा अर्थ असा होता की तुम्ही शासनानं आरक्षणाचं धोरण राबवत असताना शासनाची भूमिका ही आईची नाही आहे. म्हणजे आरक्षण निर्माण झालं तेव्हापासून तर आज तागायत आतापर्यंतही शासनानं परिपूर्ण एकाही वर्षी आरक्षणाचं धोरण परिपूर्ण राबवलेलं नाही. मी त्याचे काही आकडे घेतले आहे. 2022 पर्यंतच्या सेवेमधल्या कर्मचाऱ्यांचे आकडे घेतले आहे. त्याच्यात 10,000 पदं खाली आहे. म्हणजे अजूनपर्यंत 10,000 पदं खालीच आहे. शासनानं ते भरले नाही आणि त्यातले ज्यांच्यावर सामाजिक परिवर्तनाची जबाबदारी टाकलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यातले क्लास 1 आणि क्लास 2 चे 50% पदं खाली आहे. हे लोकांचं कल्याण करतील केव्हा? जर त्यांचे पदच भरले नाही आणि त्यांना जर समाजाचं देणं लागते तर ते आमचं कल्याण करणार कधी? शासनानं जर ते पद भरले असते तर शासनाची भूमिका चांगली आहे असं म्हणायला वागलो असता. दुसरी गोष्ट, 14 वर्षाचा हिशोब आम्ही शासनापासून घेतला की अर्थसंकल्पामध्ये त्यांनी पैसा मंजूर किती केला आणि आमच्यावर खर्च किती केला. या 14 वर्षामध्येच 26,000 कोटीचा बॅकलॉग आहे. हे आकडे शासनानं दिलेले आहे. माहिती अधिकारामध्ये आम्ही ते आकडे घेतले आहे. 14 वर्षामध्ये जर तुम्ही आमचे 26,000 कोटी रुपये जर खाऊन घेणार असाल आणि या जातीवर खर्च करणार नसाल आणि मग मुद्दा हा येतो की यांचं कल्याण झालं नाही, त्यांच्यासाठी चांगल्या योजना राबवल्या नाही, या सगळ्या शासनाचंच डोकं आहे आणि म्हणून याच्यामध्ये जबाबदार शासन आहे. म्हणून आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही उपवर्गीकरण करता, आता तुम्हाला तर कोणी रोखू शकत नाही कारण तुम्ही शासन आहे. शासन आमच्यासाठी मायबाप आहे. मग त्यांची भूमिका कशासारखी पाहिजे होती? आईच्या भूमिकेतून शासन वागलेलं नाही, ते दाईच्या भूमिकेतून वागलं. एकीकडे अन्याय करायचा आणि मग त्या समाजाला समजावून सांगायचं की तुमचं यांनी खाल्लं आणि मग त्याचं उपवर्गीकरण करायचं, हा षडयंत्राचा भाग आहे असं दिसते. सर, मग ही जी सुज्ञ सुजान लोक आहेत ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊन पुढारलेली आहेत, समाजातले हे घटक का गप्प आहेत? हे मोठ्या जोरकसपणे पुढं काय येत नाही, आंदोलन काय करत नाही आणि समाजाला जागृत का करत नाही? नाही, काय आहे, मुळातच आरक्षणाच्या माग जी धारणा आहे का आपण म्हणतो आरक्षण आरक्षण, गरिबी हटावाचा कार्यक्रम नाही, पोटभराचा धंदा नाही, दारिद्र्य निर्मूलन नाही असं जेव्हा म्हणतो तेव्हा ते प्रतिनिधित्व आहे, हे सगळे मान्य करतात. पण ज्यांनी आरक्षण उपभोगलं आणि ते जे प्रतिनिधी आहे ज्यांनी डबल आरक्षण घेतलं वेगवेगळ्या पदाचं, हे सगळे प्रतिनिधी बोगस निघाले आहे. हे सगळे आंबेडकर वादाला बेईमान झालेले प्रतिनिधी आहे. त्यांनी आरक्षण घेतलं आहे तर त्यांच्यावर जी भूमिका बाबासाहेबांनी टाकली होती की दर रविवारी विहारात गेलं पाहिजे, वस्त्यातून चक्रा मारल्या पाहिजे, विचारलं पाहिजे. मी तर माझ्या पुस्तकामध्ये हे लिहिलेलं आहे की म्हणजे ग्रामपंचायत पासून तर पार्लमेंट पर्यंत एवढे प्रॉब्लेम आहे समाजाचे. एखादा क्लास 1 ऑफिसर जर विहारात जाऊन बसला आणि तिथून जर सगळ्या विभागात ज्या ज्या मुलांच्या तक्रारी आहे, ज्या ज्या मुलांना अडचणी आहे, तेवढं जरी त्याने तिथं सोडवलं तर पार्लमेंट पर्यंतचे आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. एखादा IPS जाऊन बसला विहारामध्ये आणि मुलांना जे विनाकारण त्रास दिला जातो तर त्यांनी फोन केल्यानंतर सगळे मागं घेतले जाते त्यांच्या विरुद्धच्या कंप्लेंट.
पण हे लोक करतच नाही. म्हणजे हे लोक आंबेडकर वादाला बेईमान झालेले आहे, त्यामुळे यांच्या जीवावर येते आहे. आता त्यांचे पोट भरले आहे ना, गरीब लोकांचं त्यांना काय देणं घेणं, ही अशी परिस्थिती झाली आहे. म्हणजे आम्ही सर हे थोडक्यात बाबासाहेब जे म्हणाले होते की मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दे दिया. हो, हे बाबासाहेब आंबेडकरांचं 18 मार्च 1956 आग्र्यामधील ग्रॅज्युएट लोकांच्या सभेला संबोधित करतात आणि रडत रडत म्हणतात बाबासाहेब. या लोकांना अजून श्रम वाटत नाही की आपल्या ह्या यांच्याच नाकर्तेपणामुळे हे उपवर्गीकरण आलेलं आहे. मी माझ्या पुस्तकामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. अजूनपर्यंत एकानेही मला असं म्हटलेलं नाही तर मी समाजात काम करतो आणि तुम्ही हे चुकीचं कसं काय लिहिलेलं आहे. हे त्यांच्याचमुळे उपवर्गीकरण आलेलं आहे आणि सर्व समाजाचा घात हा त्यांच्याचमुळे होणार आहे असं दिसून येईल. आंबेडकरी विचाराचं राजकारण करू पाहणारे रिपब्लिकन पक्षाचे नेते पुढारी असतील किंवा बहुजन समाजातली काही लोक असतील तर ह्या सर्वांचं एकमत का होत नाही या विषयावर? नाही, हा मुद्दा जरासा वेगळा आहे. प्रत्येकाची वेगवेगळी दुकानदारी आहे. याच्यावर आता बोलायला नको मला असं वाटतंय, कारण ते एक येणारच नाही. पॉलिटिकल पार्ट्या कधी एक येतात काय? पॉलिटिकल पार्ट्या त्यांच्या उद्देशासाठी, त्यांच्या ध्येयासाठी एक येतात. कोणाचा पाडाचा, कोणाचा उभं करायचा, कोणाची काय कुठून भेटू शकते काय वगैरे वगैरे यासाठी एक येतात. हे सामाजिक काम घेऊन चालण्यासाठी पॉलिटिकल पार्ट्याचा काही संबंधच नाहीये. हे सामाजिक संस्थांची जबाबदारी आहे. त्या सामाजिक संस्थांनी ते काम सांभाळलं पाहिजे होतं. पॉलिटिकल पार्ट्याची मदत होऊ शकते. कोण करून राहिलं याच्यावर? बऱ्याचशा तर नेत्यांची भूमिका अशी आहे की आम्ही उपवर्गीकरणाच्या फेवरमध्ये आहोत. मग जर त्या पार्ट्या जर फेवरमध्ये असतील मग ह्या समाजानं करायचं काय? त्यांना हे पण अजून कळत नाही आहे की जर उपवर्गीकरण झालं तर संविधानिक आरक्षणाचं रूपांतर वैधानिक आरक्षणामध्ये होते. म्हणजे यांच्या मूर्खपणामुळे, यांच्या चुकीमुळे, यांच्या स्तब्धतेमुळे किंवा हे न बोलत असल्यामुळे हे संविधान बदलवण्याच्या मार्गातला हा पहिला प्रॉब्लेम आहे. एकदा तुमचं संविधानातून आरक्षण निघून गेलं तर मग संविधान बदलवता येते. हे लोकांना अजूनपर्यंत समजत नाही आहे. म्हणून आम्हाला उपवर्गीकरणाचा आम्ही विरोध करतो. काय ते द्यायचं नाही द्यायचं त्याच्यासाठी दुसरे प्रश्न आहे, आपण ते नंतरच्या चर्चेत घेऊ. या सर. पण सामाजिक संघटन सगळे ह्या ठिकाणी कोऑर्डिनेट करून सगळे एकत्र येऊ शकतात का या विषयावर? कारण आता चित्र असं दिसतंय की ह्या विषयावर दोन समाजामध्ये मतप्रवाह आहेत. हो, नाही, सगळे येऊ शकतात. मला सांगा, यांनी जर ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांनी बॅकबोन जर म्हणून जरी मागे राहिले आणि सगळ्या समाजाचं प्रबोधन केलं तर रस्त्यावर समाज येतो. रस्त्यावर हे शिकले सवरलेले कार्यकर्ते किंवा हे तर लोक येतच नाही. रस्त्यावर जनरल पब्लिक येत असते. मग जनरल पब्लिकच्या मागे तो उभे राहा. कमीत कमी आंदोलन तर हेच करतील. आंदोलनासाठी जे तत्वज्ञान पाहिजे ते तत्वज्ञान आम्ही तयार केलं. हे तत्वज्ञान आहे. तुम्ही हे तत्वज्ञान वाचा आणि यावरून दिशा ठरवा की आम्हाला काय करायचं आहे. परंतु लोक त्यासाठी आता जागोजागी मोर्चे होत आहे. हे स्वयंप्रेरणेने निर्माण होत आहे. लोकांचे छोटे मोठे संघटन आहे ज्यांना कुठं वाव नव्हता ते लोक आता मोठ्या प्रमाणावर हे करत आहे. आताच यवतमाळ मधून ते पोस्टर फाडा मोठा मोर्चा जागोजागी निघत आहे. नागपूरमध्ये आजच संध्याकाळी मोर्चा निदर्शने ठेवलेले आहे, करण्यात येत आहे. म्हणजे जागोजागी आता जनता जागृत होत आहे. आता ह्याला आणि जनतेला तशीही काय आहे तर नेत्याची गरज राहिलेली नाहीये अशा प्रकारचं वातावरण दिसते आहे. आता हे आपण स्पष्ट बोलणं आहे, ते बाकी पुढे काय होईल तर ते नंतर पाहू. परंतु जनता मात्र आता रस्त्यावर उतरली आहे. नेता येऊ नाही येऊ. मग हे आंदोलन नेत्याची गरज नाही. या आंदोलनाला समाज पुढं स्वयंप्रेरणेनं पुढे येतोय आणि ही जी लढाई आहे ही जन आंदोलनाची लढाई समाज लढणार आहे. तुमच्यासारखे लोक याला पाठबळ देत आहेत, मार्गदर्शन करतायत, उपदेश करतायत. याच्यातले खाचखळगे काय आहेत हे तुम्ही सांगताय, ही चांगली बाब आहे. यापुढील आपली रणनीती काय असणार आहे? नाही, रणनीती म्हणजे शासनाने हरकती व सूचना मागवलेल्या आहे. त्याची मुदत संपलेली आहे. ते 30 तारखेपर्यंत शासनाने दिली होती. जरी ते काय लिगल दिलं होतं नाही दिलं होतं, शासनाने GR काढला नाही काढला, पण तरी 30 तारखेपर्यंत शासनाने त्या हरकती व सूचना मागवलेल्या आहे. आता कोणाच्या किती आल्या या संख्या मॅटर करत नाही. यामध्ये काय तुमचं कशा प्रकारच्या त्या होत्या, त्याचं इंटेन्शन काय आहे, त्या हरकती व सूचना कोणत्या घटकावर घेण्यात आल्या होत्या,
त्यावर ते सगळं मॅटर करणार आहे की आता शासन कशा प्रकारची ते यंत्रणा राबवते आणि पुढे कोणाला बोलावते काय करते हे माहित नाही. पण तरी एकंदरीत उपवर्गीकरण शासन करणार म्हणजे करणार, कारण शासनाने एवढा मोठा समिती निर्माण केली, अहवाल तयार केला, जरी तो दाखवला नसला तरी ऐन वेळेवर एखादा GR काढून तुमचं उपवर्गीकरण करून टाकणार. परंतु याला एक मात्र पर्याय आहे की माननीय सर्वोच्च न्यायालय, माननीय उच्च न्यायालय हेच पर्याय आहे. इथूनच आपल्याला न्याय मिळू शकतो. अन्यथा शासनापासून न्याय मिळण्याची अपेक्षाच नाही आहे. शासनापासून न्याय मिळण्याची अपेक्षा राहिली असती तर शासनानं हा अहवाल पब्लिक डोमेन मध्ये आणला असता, त्याला सार्वजनिक केला असता आणि सांगितलं असतं सगळ्या लोकांना टणकावून की अशा अशा प्रकारचा निर्णय आहे, या निर्णयाच्या अनुषंगाने व या निर्णयाच्या विरोधात सूचना, हरकती व सूचना सांगा, त्याचा आम्ही पुन्हा विश्लेषण करू आणि मग ते अहवालामध्ये कशा प्रकारे टाकता येईल, काय मांडता येईल हे असं ठरवण्यात आलं पाहिजे होतं. पण तसं काही झालेलं नाही. परंतु न्यायालय मात्र अंतिम पर्याय राहील असं मला वाटते. मग ह्या सर्वोच्च न्यायालयाची न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आपल्या पातळीवरती काय प्रयत्न आहेत, किंवा आपण कशा पद्धतीने नियोजन करताय, किंवा कशा पद्धतीची संपर्क मोहीम आपण राबवताय, याबद्दल काय? नाही, मी सुरुवातीला पहिली मीटिंगच वकील लोकांची पुण्यामध्ये घेतली होती. आमचे मित्र आहेत, त्यांच्या माध्यमातून सगळ्या बाबींचं ते अध्ययन करत आहेत. माननीय सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे 1 ऑगस्ट 2024 ला, त्याचं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अशा प्रकारचे जे अगोदर निर्णय झाले आहेत त्या निर्णयाचं, आणि मग हा अहवाल आल्यानंतर या अहवालावर विचार करून तर कोर्टात जाता म्हणजे न्यायालयात जाता येईल काय, किंवा काय करता येईल त्या अनुषंगानं. बरं, तो जर शासनानं जर चांगला लिहिला असेल किंवा सर्व जनतेच्या फायद्याचा असेल तर मग कोर्टात जाण्याची गरजच राहिली नाही म्हणजे. परंतु तो फायद्याचा आहे किंवा नाही, तो नुकसानकारक किती आहे, काय त्याची तीव्रता राहणार आहे, याचा विचार केल्यानंतरच मात्र आम्ही तो निर्णय घेऊ. आता असे बरेचसे आमच्यासारखे बरेचसे लोक आहेत तर जे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या आघाड्यावर लढत आहेत, तर त्यांची पण भूमिका महत्वाची असेल. एकंदरीत काय समाज मन होते किंवा काय सगळ्यामुळे ठरते ते पाहून आम्ही मात्र न्यायालयात जाण्याचा विचार करू. मग उपवर्गीय गेला पर्याय सांगा तुम्ही. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की दोन्ही इकडची लढाई एकदम झुंजत आहे. जरी रस्त्यावर यायचंच नाहीये कोणाला, नाही याच्यात काही भांडण भिंड होणार नाही, काही हे नाही, कारण कोणी काही त्या याच्यामध्ये आलेलं नाहीये. आणि परंतु याला पर्याय काय, हा जो प्रश्न आहे ते याला पर्याय 2-4 प्रकारचे आहेत. माझ्याकडे याचे 3 पर्याय म्हणजे आम्ही डायग्नोज केलेले आहेत याचं जेव्हा संशोधन केलं तेव्हा. पहिला पर्याय यांना सुखदेव थोरात साहेबांनी मांडलेला आहे की व्यक्ती विकासाच्या योजना आखल्या पाहिजे आणि सार्वजनिक विकासाच्या योजना राबवल्या पाहिजे. ज्या ज्या जाती विकासामध्ये मागे राहिलेल्या आहे, आता विकास आणि आरक्षण याचा संबंधच नाही आहे, परंतु एकंदरीत समाजामध्ये जे चित्र दिसते की कोणाचा विकास झालेला आहे कोणाचा नाही, त्याचा आरक्षणाशी काही संबंध नसला तरी, तर अशा सर्व जातींचा सर्वे केला पाहिजे. त्यामधून जे काही बाबी समोर येतील त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या योजना बनवल्या पाहिजे आणि त्या योजनाच्या माध्यमातून यांच्यासाठी कल्याणाच्या योजना बनवल्या आणि त्यांचं इम्प्लिमेंट केलं पाहिजे आणि त्यांना आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता सक्षम बनवलं पाहिजे. हा एक पर्याय आहे. दुसरा पर्याय यावर असा आहे की आरक्षणाला क्रीमी लेअर लावलं पाहिजे. आता हे असं होते की मी जर म्हटलं का क्रीमी लेअर लावा तर हा म्हणतील का गवई साहेबांना जे सांगितलं तसंच म्हणतोय. चीफ जस्टिस गवई यांनी तो क्रीमी लेअरचा मुद्दा टाकलेला आहे, तसं होते. परंतु आपलं तसं मला तसं म्हणायचं नाहीये. ओबीसी सारखं क्रीमी लेअर या ठिकाणी लावायचं नाहीये. ओबीसीला 8 लाखाची मर्यादा आहे, आता नियम बदललेले आहे. 8 लाखाची मर्यादा आहे. ज्याचं उत्पन्न 8 लाखाच्या वर आहे त्याला आरक्षणाचा लाभ मिळत नाही, ज्याचा 8 लाखाच्या खाली आहे त्याला मिळते. इथे असं न करता या 13% आरक्षणाला 5 लाख रुपये, 10 लाख रुपये आणि 10 लाख रुपयाच्या वर अशा 3 भागात विभाजित करा. 59 जाती आहे. 59 जातीमधील सर्वच जातीपैकी ज्यांचं उत्पन्न 5 लाखाच्या आत आहे त्यांना 5% आरक्षण द्या. ज्यांचं उत्पन्न 5 ते 10 लाख रुपये आहे त्यांना पुन्हा 5% आरक्षण द्या.
आणि ज्यांचं उत्पन्न 10 लाखाच्या वर आहे त्यांना 3% आरक्षण द्या. म्हणजे विकासाच्या भरोशावर या संविधानिक आरक्षणामध्ये 3 टप्पे पाडा. 5 लाख, 10 लाख, 10 लाखाच्या वर. काय होईल? सर्वच जातीमधले जे गरीब आहे, ज्यांना उपलब्ध नाही होऊ शकत आरक्षण, जे तिथल्या क्षमतेपर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांनाही लाभ मिळेल. मध्य भागात जे आहे त्यांनाही लाभ मिळेल. आणि ज्याचं उत्पन्न जास्त आहे, जो काही आपल्या मुलांच्या विकासासाठी किंवा भविष्यासाठी खर्च करू शकतो, त्याच्याही मुलाला लाभ मिळेल. कोणालाही वगळायचं नाही. गवई साहेब म्हणतात, यातून ज्याचं उत्पन्न जास्त आहे त्याला वगळा. आपलं मॉडेल असं नाही आहे. हे बासरी संस्थेनं संशोधन करून शोधून काढलेलं मॉडेल आहे. आम्ही याच्यावर मोठं काम केलं आणि अशा प्रकारचं एक मॉडेल निर्माण करून या उपवर्गीकरणाला लावलं. याच्यामध्ये कोणाचीच ना राहणार नाही, कारण उत्पन्नाच्या भरोशावर आहे. माझं उत्पन्न वाढलं तर मी वरच्या गटात गेलो तो वरच्या गटातला लाभ मिळेल, आणखी वाढलं तर आणखी वरच्या गटातला मिळेल. परंतु हे आरक्षण अस्पृश्यतेवर असल्याने सामाजिक मागासलेपणा निर्माण होतो यामुळे, आणि ही व्यवस्था आहे म्हणून इथं आरक्षण ठेवावं लागते. याकरिता याच्यातून कोणाला वगळायचं नाही. या एका पर्यायातून हे आरक्षण होते. एक शेवटचा पर्याय आहे, तर आम्हाला असं वाटते की मातंग जातीला जर आरक्षण पाहिजे आहे, आणि मांग जातीचं म्हणणं आहे की आरक्षणाचं शेड्यूल तुटू द्यायचं नाही. मग काय करायचं? मग एक आहे, 341 कलम मध्ये दुरुस्ती करावी लागते असं आम्हाला असं वाटते. कारण एकटी जात मागते, दुसरी कोणती जात मागत नाही. मग जी जात मागते आहे तिला आरक्षण येते किती तिच्या संख्येनुसार, तर जास्तीत जास्त 2%. धर्मांतरित बौद्धांचा जर वाटा टाकला तर 2%, आणि त्यांना जर बाजूला केलं आणि फक्त जातीचा वाटा टाकला तर त्यांना 2.5% आरक्षण येते. आम्ही तर असं म्हणतो की त्यांना 3% आरक्षण द्या. यांचं या शेड्यूल मधूनच ही जात पूर्णपणे काढून टाका, व्हीजेएनटीच्या शेड्यूल मध्ये टाका आणि तिथे त्यांना 3% आरक्षण देऊन टाका. म्हणजे ते आरक्षणाच्या शेड्यूल मध्ये राहणार नाही, आरक्षणाचं शेड्यूल तुटणार नाही. 341 कलमामध्ये बदल करता येऊ शकते. सरकार त्यांचं आहे, ते आरामशीर त्यांना देऊ शकतात. अशा प्रकारची हे तिसरी जर यंत्रणा उभी केली तर मातंग जातीला स्वतंत्र आरक्षण मिळेल. आणि या 59 जातीमध्ये 58 जाती राहतील. या 58 जातीपैकी कोणाची ओरड नाही का आम्हाला आरक्षणाचं उपवर्गीकरण करा म्हणून. विविध जातीचे मोर्चे आहे, विविध जातीचं सगळीकडे छापून येते आहे का आम्ही आरक्षणाच्या विरोधात, उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे. पण एका जातीसाठी एवढ्या लोकांना त्रास देणे, आणि ते लोक आहे किती? 24 लाख लोक आहेत फक्त. 24 लाख लोक. 24 लाख लोक लाखो करोडो लोकांना त्रास देत आहे. तर हे समजून घेतलं पाहिजे. त्रास इन द सेन्स त्यांचा वाटा मागते आहे, तेव्हा ते आरक्षणाच्या शेड्यूलवर जेव्हा इम्पॅक्ट करते त्याचा त्रास होतो. म्हणून तर ही सगळी जनता रस्त्यावर उतरते. आता जे विरोध करणारी आहे ते, जर त्रास झाला नसता तर उतरले नसते. म्हणून त्यांचा वेगळा वाटा जर काढून टाकला, यामध्ये ठेवूच नका, याचे तुकडे करून याच्यामध्ये ठेवू नका. हे आरक्षण एक संघच ठेवा. त्यांचं फक्त आरक्षण उचला आणि व्हीजेएनटी मध्ये देऊन टाका. महाराष्ट्र गव्हर्नमेंट ते करू शकते, आणि त्याच पक्षाचं सरकार केंद्रात असल्यामुळे 341 कलमामध्ये बदल पण करता येऊ शकते. बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे, ते करू शकतात. मला असं वाटते असं जर केलं तर हा तिसरा पर्याय आहे. थोडासा त्रासदायक आहे, थोडासा कठीण आहे, परंतु तो कायमस्वरूपी इलाजाचा आहे. नाही, शासनाची इच्छाशक्ती असेल तर हे होऊ शकतं. होऊ शकते, काहीही होऊ शकते. शासनाची इच्छाशक्ती आहे तर हे उपवर्गीकरण जेव्हा होते तेव्हा ते पण होऊ शकते. नाही, आपण हे पर्याय चांगले सांगितले, आणि विशेषतःने केवळ आपण याच्यातला खोचक विषय जो सांगत असताना हे जे पर्याय आपण पुढे आणले आणि ते जे सांगितले हे फार महत्त्वाचे ठरतील. आपण धन्यवाद, आपण हा वेळ दिला, आणि अशा पद्धतीचा हा संभ्रम, संशय, गोंधळ जो समाजमनामध्ये निर्माण झाला होता तो थोडासा दूर होण्यासाठी निश्चितपणे ही जी मुलाखत आहे याचा प्रेक्षकांना फायदा होईल. समाजाला प्रकाश टाकणारी ही मुलाखत निश्चितपणे प्रबोधनात्मक झालेली आहे. आपण वेळ दिला, आपलं मी आमच्या प्रेक्षकांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करून तूर्त ह्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. जय भीम, जय विठ्ठल.